आज आपण ढाबा स्टाईल छोलेची भाजी करणार आहोत। छोले स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातले होते। थोडंसं पाणी, थोडेसे खडे मसाले, थोडंसं मीठ, थोडीशी हळद। आता कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, कुकर गारव्याला ठेवला। तोपर्यंत इकडे फोडणीची तयारी। पातेलं चांगलं गरम झालं की थोडंसं तेल, अर्धा चमचा जिरा चांगलं फुलला की 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतले। कांदा चांगला सोनेरी रंगापर्यंत भाजून घेऊया। आता कांदा आपला इथं चांगला भाजलाय। 2 मीडियम साईजची टोमॅटोची प्युरी करून घेतली। प्युरी घातल्यानंतर कांदा टोमॅटो चांगला 2 मिनिटं परतून घेऊया। 2 चमचे छोले मसाला, 1 चमचा गरम मसाला, घरचं लाल तिखट 2 चमचे, हे चांगलं 2 मिनिटं परतून घेऊया। थोडीशी हळद। आता छोलेमधले खडे मसाले काढून घेतले। मसाल्याला बघा आता आपलं तेल सुटले, म्हणजे मसाला आपला पूर्णपणे भाजलाय। आता शिजवलेले छोले घालूया। आता मी ह्याच्यातले थोडेसे छोले मिक्सरला फिरवून घेतले, ते घातलं। गरजेनुसार गरम पाणी थोडंसं, चवीनुसार मीठ। सगळ्यात शेवटी आपण भरपूर अशी कोथिंबीर घालूया। कमी वेळेत झटपट आपली अर्ध्या तासात ढाबा स्टाईल छोलेची भाजी तयार झाली। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा।